नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल MSBTE नोट्स अँड इन्फोवर. मित्रांनो, मागच्या काही व्हिडिओमध्ये आपण DSC ॲडमिशन्स, कॅप राऊंड, मेरिट लिस्ट यावर खूप सविस्तर चर्चा केली. पण एक प्रश्न सतत विद्यार्थ्यांकडून विचारला जातो, सर, पुण्यातली टॉप इंजिनिअरिंग कॉलेजेस कोणती? आणि खरंच पुण्यात एवढ्या कॉलेजेस आहेत की कन्फ्युजन होणं अगदी स्वाभाविक आहे. म्हणूनच आजचा हा व्हिडिओ स्पेसिफिकली त्या विद्यार्थ्यांसाठी आहे जे डायरेक्ट सेकंड इयरसाठी तयारी करत आहेत किंवा फर्स्ट इयरमध्ये ॲडमिशन घ्यायचा विचार करत आहेत. कारण कॉलेजचा सिलेक्शन हा तुमच्या पुढच्या करिअरसाठी खूप मोठा डिसिजन असतो. चला मग सुरू करूया. टॉप इंजिनिअरिंग कॉलेजेस इन पुणे, यादी आणि थोडक्यात माहिती. सर्वात पहिलं नाव येतं COEP टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी. पुण्यातली कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे ही संस्था पुण्यातली सगळ्यात जुनी आणि प्रेस्टिजियस आहे. कट ऑफ्स खूपच जास्त असतात. जनरल कॅटेगरीसाठी 98 ते 99% पर्यंत जातो. प्लेसमेंट्स एक्सलंट आहेत आणि टॉप रिक्रुटर्स रेग्युलरली कॅम्पसला येतात. इन्फ्रास्ट्रक्चर खूप चांगलं आहे आणि अकॅडमिक्सला खूप वेटेज दिलं जातं. जर तुमचा स्कोअर खूप हाय असेल आणि तुम्ही मेहनत करायला तयार असाल तर COEP नक्कीच तुमच्या लिस्टमध्ये पहिल्या नंबरवर असायला पाहिजे. दुसरा कॉलेज म्हणजे विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी. हा इन्स्टिट्यूट प्रायव्हेट आहे पण पुण्यातला एक टॉप नेम आहे. कट ऑफ्स DSC साठी साधारण 88 ते 92% आसपास असतात. IT, कम्प्युटर आणि AI या ब्रँचेस इथे खूप पॉप्युलर आहेत. प्लेसमेंट्ससुद्धा स्ट्रॉंग आहेत. एस्पेशली IT कंपनीजमध्ये इन्फ्रास्ट्रक्चर मॉडर्न आहे आणि कल्चरल ॲक्टिव्हिटीज पण खूप आहे. तिसरं नाव म्हणजे MIT वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी. MIT-WP ही प्रायव्हेट डीम्ड युनिव्हर्सिटी आहे. कट ऑफ स्लाइटली हाय असतात. DSC साठी अराउंड 85 to 90% पर्यंत जातात. कॅम्पस खूपच अट्रॅक्टिव्ह आहे. कॉलेज फेस्टिवल्स, सेमिनार्स खूप मोठ्या स्केलवर होतात. प्लेसमेंट्स डिसेंट आहेत पण फीज कम्पॅरेटिव्हली हाय आहे. MIT-WPचं ब्रँड व्हॅल्यू खूप आहे त्यामुळे प्लेसमेंट्समध्ये फायदा होतो. पुढचं नाव PICT म्हणजे पुणे इन्स्टिट्यूट ऑफ कम्प्युटर टेक्नॉलॉजी धनकावाडी. PICT खास करून IT आणि कम्प्युटर इंजिनिअरिंगसाठी फेमस आहे. कट ऑफ्स DSC साठी जनरली हाय असतात, अराउंड 90 to 95%. प्लेसमेंट्स IT आणि सॉफ्टवेअर कंपनीजमध्ये खूप स्ट्रॉंग आहे. इन्फ्रास्ट्रक्चर खूप मॉडर्न नाही पण अकॅडमिक्स आणि प्लेसमेंट्स जबरदस्त आहेत. जर तुम्हाला सॉफ्टवेअर इंडस्ट्रीमध्ये करिअर करायचं असेल तर PICT एक एक्सलंट ऑप्शन आहे. पाचवं कॉलेज म्हणजे भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग. ही डीम्ड युनिव्हर्सिटी आहे. कट ऑफ्स DSC साठी साधारण 80 ते 85% जातात. कॅम्पस मोठा आहे आणि फॅसिलिटीज खूप आहेत. प्लेसमेंट्स डिसेंट आहेत, एस्पेशली लोकल इंडस्ट्रीज आणि मिड लेवल कंपनीजमध्ये. भारतीय विद्यापीठ ही पुण्यातली खूप मोठी संस्था आहे त्यामुळे अकॅडमिक एन्व्हायरमेंट आणि एक्सपोजर दोन्ही चांगलं मिळतं. मित्रांनो, ही झाली पुण्यातली काही टॉप इंजिनिअरिंग कॉलेजेसची यादी. आता काही महत्त्वाच्या गोष्टी. सगळ्याच कॉलेजेसमध्ये एकच फॉर्म्युला नाही. तुमचा स्कोर, तुमचं बजेट, तुम्हाला पाहिजे असलेली ब्रँच, कॅम्पस लोकेशन हे सगळं तुम्ही विचारात घ्या. काही कॉलेजेसमध्ये अकॅडमिक्स एक्सलंट असतात. काही ठिकाणी कॅम्पस लाईफ खूप व्हायब्रंट असतं तर काही ठिकाणी प्लेसमेंट्स खूप स्ट्रॉंग असतात. माझा एकच सल्ला, दुसऱ्यांचं ऐकून डिसिजन घेऊ नका. ऑफिशियल कट ऑफ्स, प्लेसमेंट रेकॉर्ड्स आणि कॉलेज व्हिजिट्स करूनच तुमचा डिसिजन फायनल करा. मित्रांनो, आता आपण बोलूया त्या स्टुडंट्सविषयी ज्यांचे मार्क्स 85% पेक्षा कमी आहेत आणि जे अजूनही पुण्यात डिसेंट, मध्यम स्तरावर पण चांगली अकॅडमिक आणि प्लेसमेंट देणारी कॉलेजेस शोधत आहेत. सगळ्यांना COEP, VIT किंवा PICT मिळणारच असं नाही, पण त्याचा अर्थ असा नाही की चांगली कॉलेजेस संपलेत. पुण्यात अशी काही कॉलेजेस आहेत जिथे 75 ते 84% दरम्यानच्या विद्यार्थ्यांना देखील एक स्ट्रॉंग इंजिनिअरिंग बेस मिळू शकतो. सगळ्यात आधी नाव घ्यावं लागेल झील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च, नरहे. या कॉलेजची कट ऑफ 83 ते 85% दरम्यान असते. IT आणि CE या ब्रांचेस इथे चांगल्या आहेत आणि प्लेसमेंटसुद्धा स्टेडीली इम्प्रूव्ह होत आहेत. पुढचं कॉलेज आहे JSPM's इम्पिरियल कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, वाघोली. इथे इन्फ्रास्ट्रक्चर खूप चांगलं आहे आणि प्लेसमेंट एफर्ट्स देखील आहेत. कट ऑफ 80 ते 84% दरम्यान राहतात. सिन्नागड इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, लोणावळा हे एक शांत कॅम्पस असून स्टुडंट्सना एक फोकस्ड एन्व्हायरमेंट मिळतो. कट ऑफ साधारण 82 ते 85च्या खाली जातात आणि CE, IT या दोन्ही ब्रांचेस अवेलेबल आहेत. गुरु गोबिंद सिंग कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग नाशिक रोडवर आहे पण पुण्याजवळ असल्यामुळे कन्सिडर करता येतं. कट ऑफ्स 82 ते 85%च्या दरम्यान राहतात आणि प्लेसमेंटसुद्धा डिसेंट आहेत. राजर्षी शाहू कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, ताथावाडे. ही JSPM ग्रुपची चेक संस्था आहे आणि IT CE साठी खूप लोक इथे जातात. कट ऑफ DSC साठी 83च्या आसपास असतो आणि मॉडरेट फी स्ट्रक्चर आहे. GH रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट, वाघोली. हे कॉलेज खूप डिप्लोमा स्टुडंटसाठी एक सेफ चॉईस आहे. कट ऑफ जनरली 80%च्या खाली जातो आणि लोकल IT कंपनीजमध्ये प्लेसमेंट्स मिळतात. MIT AOE म्हणजे आळंदी कॅम्पस. हे MIT-WPU पेक्षा थोडं कमी कॉम्पिटिटिव्ह आहे पण फॅसिलिटीज चांगल्या आहेत. कट ऑफ्स 82 ते 82%च्या दरम्यान राहतात आणि क्राऊड अकॅडमिक ओरिएंटेड आहे. या सगळ्या कॉलेजेसच्या कट ऑफ्सच्या निमित्ताने मिड लेवलमध्ये येतात पण त्यांचा अकॅडमिक्स, एन्व्हायरमेंट आणि प्लेसमेंट एफर्ट्स कन्सिस्टंटली चालू असतो. मित्रांनो, जर तुमचा स्कोर 75 ते 85च्या रेंजमध्ये असेल तर पॅनिक होण्याची गरज नाही. फक्त तुमचे प्रेफरन्सेस स्मार्टली भरल्या पाहिजेत आणि तुम्ही तुमचं फ्युचर सिक्युअर करू शकता.
जर तुम्हाला अजून कॉलेजेसबद्दल डाऊट्स असतील, स्पेसिफिक कट ऑफ हव्या असतील किंवा तुम्हाला पर्सनल सजेशन पाहिजे असेल तर कमेंट्समध्ये नक्की विचारा आणि डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या व्हॉट्सअप ग्रुपला जरूर जॉईन करा. MSBTE नोट्स अँड इन्फो वेबसाईटवर तुम्हाला नोट्स, ॲडमिशन अपडेट्स आणि कॉलेज कट ऑफ PDF सुद्धा मिळेल. हा भाग इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर शेअर करा आणि पुढील व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा, कारण लवकरच आपण कॅप राऊंड प्रेफरन्स स्ट्रॅटेजी आणि कट ऑफ प्रेडिक्शन टूल लॉन्च करणार आहोत. पुन्हा भेटू नवीन माहिती आणि अपडेट्स घेऊन. धन्यवाद.